नमस्कार मित्रांनो, गोरे एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी सुरू करूया आपण हा व्हिडिओ। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत U-Plus वरती या पोर्टलवर आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आपल्याला प्रमोशन कसं करायचं आहे। तर आपण काय केलेलं आहे, क्रोम वरती आपण U-Plus टाइप करून या ठिकाणी सर्च केलेलं आहे। सर्च केल्यानंतर या प्रकारचं टॅब ओपन होईल। त्या ठिकाणी आपल्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं राज्य निवडायचं आहे। राज्य निवडल्यानंतर गो करायचं आहे। नंतर आपल्याला स्टुडंट मॉडेल याला लॉग इन करायचं आहे। आपल्या शाळेचा U-Plus क्रमांक आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन झालेलं आहे बघा। या ठिकाणी दोन टॅब आपल्या समोर येतील, 2024-25 आणि 2025-26। म्हणजे 2024-25 या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे 25-26 मध्ये। तर आपण 25-26 या टॅबला आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर हे डॅशबोर्ड ओपन होईल। तर डाव्या बाजूला बघा हे सर्व टॅब दिलेले आहेत। तर या टॅब पैकी आपल्याला स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर बघा खाली प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी म्हणून एक टॅब आहे, याला आपल्याला ओपन करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड आपल्या समोर ओपन होईल। 4 प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसतील, प्रोग्रेशन युजर मॅन्युअल, व्ह्यू समरी, प्रोग्रेशन समरी, सेक्शन वाईज आणि फायनलाइज प्रोग्रेशन। आणि त्यानंतर प्रोग्रेशन मॉडेल म्हणून या ठिकाणी डाव्या बाजूला गो म्हणून एक ऑप्शन आहे। या गो या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर असा डॅशबोर्ड ओपन होईल। या ठिकाणी सिलेक्ट क्लास आणि सिलेक्ट सेक्शन असे 2 प्रकारचे टॅब आपल्या समोर दिसतील। मग ज्याही वर्गाचं आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचं प्रमोशन करायचं आहे तो वर्ग आपल्याला निवडायचा आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी मी पहिला वर्ग निवडला आणि त्याचं सेक्शन निवडलं आणि गो म्हटलं, तर या ठिकाणी बघा मी पहिल्या वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रमोशन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला डन हे ऑप्शन दिसते आहे। आता यामध्ये पहा, जर मला काही चुकलेलं असेल, करेक्शन करायचं असेल तर मी ते करू शकतो। तर आपण काय करूया, दुसरा वर्ग निवडूया, एखादा वर्ग निवडूया। समजा दुसरा वर्ग आहे, सेक्शन ए आहे आणि मी गो म्हटलं आहे। तर या ठिकाणी बघा सर्व विद्यार्थी तुम्हाला दिसणार आहेत। या ठिकाणी सर्व हे पेंडिंग लाल अक्षरात दिसणार आहेत। तर विद्यार्थ्याचं प्रमोशन या ठिकाणी कसं करायचं आहे, आपल्याकडे कोणती माहिती उपलब्ध असायला हवी। पहिली गोष्ट प्रोग्रेशन स्टेटस, म्हणजे तुम्हाला त्या विद्यार्थ्याला प्रमोट करायचं आहे। पास विथ एक्झामिनेशन हे ऑप्शन या ठिकाणी निवडायचं आहे। दुसरी बाब आपल्याकडे कुठली असावी, तर मार्क्स इन पर्सेंटेज, म्हणजे त्या वर्गामध्ये त्याला किती पर्सेंटेज मिळाले। नंतर आहे त्या वर्षातील एकूण दिवस किती आहेत ते या ठिकाणी नमूद करायचं आहे। त्याच्यानंतर स्कूल स्टेटस, म्हणजे 2025-26 मध्ये तो विद्यार्थी आता कुठं आहे, म्हणजे आमच्या शाळेमध्ये शिकत असल्यामुळे त्याला स्टडिंग इन सेम स्कूल हे ऑप्शन निवडायचं आहे। हे ऑप्शन 4ही ऑप्शन निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे जे सेक्शन आहे, सेक्शन या ठिकाणी निवडायचं आहे आणि अपडेट वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। म्हणजे असं आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं या ठिकाणी अपडेट करायचं आहे, हे 4ही ऑप्शन फिल करून। म्हणजे अशा प्रकारचे आपल्याला विद्यार्थ्यांना प्रमोट करायचं आहे, जसे या प्रकारे मी केलेलं आहे। इयत्ता पहिल्या वर्गाचं बघा हे सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। आणि झाल्यानंतर शेवटी आपल्याला फायनलाइजचं एक ऑप्शन येते बघा, आणि नंतर आपण काय करायचं, त्या ठिकाणी आपल्याला फायनलाइज करायचं आहे। समजा हे वर्ग सर्व झाल्यानंतर या ठिकाणी खाली बघा एक ऑप्शन येतोय बघा, हे फायनलाइजचं। सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन केल्यानंतर आपल्याला फायनलाइज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। जर काही विद्यार्थ्यांची माहिती आपल्याकडे चुकलेली असेल तर आपल्याला ती करेक्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येते। कशा प्रकारे करता येते बघूया आपण। तर बघा या ठिकाणी पहिल्या वर्गाचा समजा आता हा पहिला विद्यार्थी आहे, या 4ही ऑप्शन मध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि ते मला करेक्शन करायचं आहे। तर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला अपडेटच्या खाली करेक्शन म्हणून एक ऑप्शन आहे, याला आपण जर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन आपल्या समोर येतील बघा। या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटस याच्यामध्ये काही चुकलेलं असेल तर यामध्ये दुरुस्त करता येईल। त्याच्यानंतर आपल्याला मार्क्स पर्सेंटेज या ठिकाणी दुरुस्त करता येईल। त्यानंतर स्कूल अटेंड म्हणजे उपस्थिती दिवस याच्यात सुद्धा करेक्शन करता येईल।
आणि त्यानंतर बघा या ठिकाणी हे सेक्शन आहे स्कूलिंग स्टेटस, म्हणजे तो कोणत्या शाळेमध्ये शिकतो आहे हे सुद्धा या ठिकाणी, आणि त्यानंतर सेक्शन वाईज या ठिकाणी हे सुद्धा आपल्याला दुरुस्त करता येईल आणि त्याला काय करायचं आपल्याला अपडेट करायचं, म्हणजे अशा प्रकारे काही माहिती चुकली असल्यास आपल्याला करेक्शन सुद्धा या ठिकाणी करता येते। आणि सर्व वर्ग झाल्यानंतर आणि सर्व शाळेला फायनलाइज जर करायचं असेल, आपल्याला सर्व वर्ग प्रमोट करून झाल्यानंतर आपल्याला या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर येऊन आपल्याला या ठिकाणी बघा खाली फायनलाइज प्रोग्रेशन हे ऑप्शन येईल आणि सर्व विद्यार्थ्याचं प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला फायनलाइज प्रोग्रेशन या टॅबला क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला समजलेला असेल, तर धन्यवाद। या प्रकारे आपण प्रक्रिया करून आपल्याला विद्यार्थ्याचं प्रमोशन करायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा। या गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्व अगोदर मिळतील। आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।